नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनच्या ऑफिसवर साक्षीने सांगितलेल्या गुंडांनी हल्ला केलेला असतो आणि ते ऑफिसमध्ये येऊन सगळी तोडफोड सुरू करतात. सगळेजण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते गुंड तिथे अर्जुन, चैतन्य आणि तिथल्या स्टाफला खूप मारझोड करू लागतात. तिथल्या प्रत्येक वस्तू फोडूही लागतात. अर्जुन, चैतन्य त्यांना थांबवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. त्यांना ऑफिसच्या बाहेर काढण्याचाही प्रयत्न करत असतात, पण ते कुणालाही जुमानत नसतं. त्यांची हातूवरून मारण्याची वृत्ती, ते मारायलाही सुरुवात करतात. त्यातल्या एका व्यक्तीने ठरल्याप्रमाणे खुणवलं एका दुसऱ्या व्यक्तीला आणि त्याने चप्पल काढली आणि ती चप्पल आता अर्जुनकडे फेकायला खुणवलं. मग तो दुसरा व्यक्ती ती चप्पल अर्जुनकडे फेकू लागतो आणि ती फेकल्यानंतर ती अर्जुनच्या तोंडावरती पडणार तितक्यात तिथे सायलीने हाताने ती चप्पल पकडली आणि तिथल्या व्यक्तींना ती जाब विचारू लागली, थांबा सगळेजण, मी इथे पोलिसांना बोलवेल जर तुम्ही थांबले नाही तर. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही का पोलिसांना बोलवाल? तुम्ही गुन्हेगार आहात आणि तुम्हीच पोलिसांना बोलवणार? तेव्हा सायली त्यांच्याशी भांडू लागते. तुम्हाला कुठला अधिकार आहे इथे येऊन तोडफोड करण्याचा? इथल्या महिला स्टाफला तुम्ही जेंट्स लोकांनी हात लावला म्हणून मी तुमच्यावरती आता पोलीस केस करते, मग तुम्हाला जेलमध्ये हवा खायला लावते. हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रतिष्ठित वकिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथल्या स्टाफला मारझोड करणं, तुम्हाला ही गोष्ट खूप महागात पडेल. असं म्हणून आता सायलीने गुंडांना थांबवलेलं असतं. आता गुंड घाबरतात. आता ही बाई जी बोलते आहे त्याच्यात तथ्य आहे. ती बोलू लागते की मी आता इतक्यात पोलिसांना बोलवलं आहे आणि तुम्ही इथेच थांबा, तुम्हालाही जेलमध्ये टाकते. महिला स्टाफला आमच्या हात लावला आहे तुम्ही. आता हेही सिद्ध झालं की मग झालंच. मग तुम्हाला जेलची हवा खाऊन कसं वाटतं ते सांगा. हां, मग ते गुंडा लगेच घाबरतात आणि आम्ही तुम्हाला बघून घेऊ असं म्हणत तिथून निघून जातात. चैतन्य, अर्जुन सगळेजण आश्चर्यचकित होतात की सायली आल्याने सगळे गुंड गप्प बसले. चैतन्य म्हणतो, खरंच तू जर आली नसती तर आम्ही ह्या परिस्थितीला कसं सामोरं गेलो असतो, आम्हाला काही सुचलं नसतं. तेव्हा ती अर्जुनकडे पाहू लागते. अर्जुनला पाहिल्यानंतर ती म्हणते, काहीतरी तर करावंच लागेल ना, म्हणून मी इथे आले. मला जाणवलं तुम्ही फोन उचलत नाही म्हणून मी पटकन इथे आले. मग ते सगळं ऑफिसमध्ये विस्कटलेलं दिसतं. सायली म्हणते, इथल्या स्टाफला आपण घरी पाठवू क्या? मग ती स्टाफला बोलवते. स्टाफ सगळं आतमध्ये येतो, बघतो सगळं विस्कटलेलं आणि मग ते सगळे स्टाफ सगळं ऑफिस आवरू लागतात. ते ऑफिस आवरल्यानंतर सगळेजण सरांसमोर उभे राहतात. मग सर, आता पुढे काय करायचं असं म्हणून विचारू लागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता आपण काही करू शकत नाही. मी तुम्हाला परिस्थिती सावरलं की फोन करेल. आता तुम्ही घरी जा. तेव्हा स्टाफ म्हणतो, सर आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. पण अर्जुनला त्यांचं प्रेम कळतंय, पण आता इतकी परिस्थिती वाईट आहे. आत्ता ह्या क्षणाला तुम्ही घरी जाणं योग्य आहे. तुम्ही सगळेजण सुखरूप असलात की मलाही टेन्शन नाही. सगळी परिस्थिती सावरली की मी तुम्हा सगळ्यांना पुन्हा कामावरती बोलवेल. तोपर्यंत तुम्ही ऑफिसला येऊ नका असं अर्जुन त्यांना सांगतो. मग स्टाफ सरांचं ऐकतो आणि मग सगळेजण घरी निघून जातात. आता अर्जुन खूप खचलेला आहे. त्याला हे सगळं काही सहनच होत नाही. कसली वेळ आली आहे आपल्यावरती म्हणून तो दुःख करू लागतो. तितक्यात पिऊनने एक चिठ्ठी आणून दिली. ती नोटीस असते चैतन्य आणि अर्जुनसाठी. ती नोटीस वाचल्यानंतर बार काउन्सिलिंग बसणार असं म्हटल्यानंतर सायलीला तर काही कळत नाही. काय लिहिलं आहे त्या चिठ्ठीत? अहो मला समजेल अशा भाषेत सांगा ना. तेव्हा अर्जुन धक्का बसलेला असतो त्याला. तो खूप शॉकमध्ये असतो. तो म्हणतो, बार काउन्सिलिंग बसणार म्हणजे काय? आता सायलीला समजत नाही. चैतन्य उलगडा करून सांगतो, आपल्यावरती वकिलांची मोठी कमिटी बसणार. ते आम्हाला सवाल करणार. आम्ही खरे वकील आहोत की खोटे हे आता ते आम्हाला प्रश्न करून विचारणार. आत्तापर्यंत जितके कामं केले आहे तितके खोटारडे वकील असं म्हणून आमच्यावर आता लेबल लागते की काय, अशी भीतीही चैतन्य सांगू लागतो. बार काउन्सिलिंगचा अर्थ कळल्यानंतर सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तुम्ही इतके प्रामाणिक आणि चांगले वकील असून असं कसं होऊ शकतं? तेव्हा चैतन्य म्हणतो, हे सगळं काही त्या मूर्ख साक्षीमुळे होत आहे. तिने प्लॅन केला, तिच्या प्लॅनला यशही आलं. आता साक्षीमुळं आमची वकिली जाते, आमची प्रतिष्ठा जाते की काय म्हणून चैतन्य बोलू लागतो. अर्जुन मग कॅबिनमध्ये दुःख होऊन निघून जातो. सायली आता विचार करते काय करावं. पिऊन तिला म्हणतो, सायलीताई बघा ना काय होऊन बसलं, आता आपण काय करायचं? तेव्हा सायली म्हणते, हारायचं नाही, लढायचं. मी तुला जसं सांगते तसं तू कर. आपण पुढची परिस्थिती सावरूया असं म्हणत पिऊनला ती एक काम सांगते. इकडे घरी सगळे अर्जुन आला नाही म्हणून काळजीत असतात. त्याची वाट पाहत असतात. फोनही लागत नाही म्हणून काळजी वाटते. तितक्यात कल्पना तिच्या आईंना म्हणते की तुम्ही गोळी खा आणि थोडा आराम करा बरं. तेव्हा ती म्हणते, नाही मला गोळी नाही खायची, मला आज काहीच मन नाही खाण्याचं. माझं लक्ष सगळं अर्जुनकडे लागलं आहे. अर्जुन घरी आला की मला कसलं टेन्शन नाही. तितक्यात
विमल म्हणते मी जाऊन गोळी घेऊन येते. आजी म्हणते थांब, अगं गोळ्या संपल्या आहे, मला आता गोळी खाण्याची अजिबात इच्छा नाही. मग लगेच अश्विन म्हणतो आजी ती गोळी खूप महत्त्वाची आहे. कल्पनाही म्हणते आहो खरंच, जा घेऊन येतोस का? मग अश्विन म्हणतो मी लवकर गोळी घेऊन येतो. आजी त्याला म्हणते नको जाऊ बाहेर, पण तो ऐकत नाही. मग तो गोळी आणायला निघतो. तितक्यात आजी आणि कल्पना म्हणते एक सांगू, जरा सांभाळून जा. असं सांगितल्यानंतर तो म्हणतो हो आजी, मी सांभाळून जाईल आणि सांभाळून येईल, तू माझी काळजी करू नको, तुझी गोळी महत्त्वाची आहे. मी पटकन आज जातो आणि तुझ्यासाठी ही गोळी घेऊन येतो. इकडे ऑफिसमध्ये चैतन्य, अर्जुन ती काउन्सिलिंगची आलेली बघत असतात पेपर. त्यांना खूप धक्का बसलेला असतो. आपल्याला अशी नोटीस आपल्या आयुष्यात कधी येईल असं अर्जुन चैतन्याला म्हणू लागतो. अशी वेळ आपल्यावर कधी येईल असंही वाटलं नव्हतं रे. आपल्या हातात आत्ता एकही केस नाही, चैतन्य बोलू लागतो. सगळं काही आपण गमावून बसलेलो आहे आणि आता आपली मान मर्यादा प्रतिष्ठा सगळं काही जात आहे की काय म्हणून चैतन्य खचून जातो. आणि त्याच्यात अर्जुनही म्हणतो खरंच मलाही असं वाटलं नव्हतं, इतकं आयुष्यात काम केलं आणि आत्ता अशी वेळ येईल म्हणून. इकडे अश्विन आजीच्या गोळ्या आणण्यासाठी घराबाहेर निघत असतो आणि हेल्मेट, चावी सगळं काही चेक करतो घेतले की नाही. बाहेर गुंड साक्षीने पाठवलेले असतात. जो कोणी पहिला व्यक्ती घराच्या बाहेर निघेल त्याच्यावर हल्ला करायचा असं तिने सांगितलेलं असतं. अश्विन गाडीवर बसतो, त्याचं हेल्मेट घालत असतो. तितक्यात त्या गुंडाने दगड उचलला. त्याचं लक्ष नसताना तो दगड त्याला भिरकवून मारला तर त्याच्या कपाळावरतीच तो दगड बसला. त्याला खूप दुखतं आणि तो पटकन कपाळाला हात लावतो. तो रक्त आलेलं दिसतं आणि रक्त आल्यानंतर तो आजूबाजूला पाहू लागतो कोणी मारलं आहे म्हणून. त्यांनी पाहिल्यानंतर त्याला 2 गुंड दिसले, तोंडाला रुमाल बांधलेली, आणि ते गुंड त्याच्याकडे बघत त्याला खुणवत ते निघून जातात. आणि त्याच्या लक्षात येतं की हे गुंड पाठवलेले आहे कोणीतरी हल्ला करण्यासाठी. आणि मग तो काहीही बोलत नाही, गुपचूप घरात निघून जातो. इकडे चैतन्य, अर्जुन खूप थकलेले असतात. अर्जुन म्हणतो मला आता काही सुचत नाही, आपल्याकडे एकही केस नाही, आपल्यावरती बार काउन्सिलिंग, मला खूप टेन्शन आले आहे, काय करावं सुचेना. तो डोक्याला हात लावून बसतो. तितक्या समोरून सर आत येऊ का असं म्हणत सायलीची एंट्री होते आणि सगळेजण सायलीकडे पाहू लागतात. मग सायली म्हणते मी माझ्या मधुभाऊंची केस तुमच्याकडे घेऊन आले आहे. असं कसं म्हणतात तुमच्याकडे एकही केस नाही, तुमच्याकडे माझ्या मधुभाऊंची केस आहे ना, घ्याल ना तुम्ही माझी केस. असं म्हटल्यानंतर चैतन्याच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि सायली धीराने बोलते हे बघा, माझ्या मधुभाऊंची केस तुम्ही लढावी अशी माझी इच्छा आहे आणि ती जिंकल्यानंतर सगळ्या जगाला कळेल की तुम्ही किती हुशार आणि प्रामाणिक वकील आहात. तुमच्याकडे जितक्या केस जे गेल्या आहे त्या सगळ्या परत येतील. तर अर्जुन म्हणतो हे कसं शक्य आहे. सायली त्यांना धीर देते, त्यांना विश्वास पटवते की माझ्या मधुभाऊची केस जिंकल्यानंतर तुम्हाला सगळं काही परत मिळेल. मग सगळेजण जोमाने कामाला लागतात. ठरलं तर मग असं म्हणत एकमेकांना हातात हात देतात आणि रडायचं नाही लढायचं असंही वचन देतात. तितक्यात दारातनं आवाज येतो सिनियरचा. मग चैतन्य त्याला बघतो, सिनियर तू इथे असं म्हणत त्याला आता आणखी बळ येतं. आपल्याबरोबर सिनियरही आलेले आहे आणि लगेच सर आल्यानंतर सगळेजण उठून उभे राहतात. सरांना ते बोलतात तुम्ही इथे कसे काय आलात. तेव्हा तो म्हणतो तुमच्यावरती इतकी मोठं संकट आलेलं असताना मी घरी राहू. असं म्हटल्यानंतर सगळेजण त्यांच्याकडे पाहू लागतात. ते म्हणतात इकडे साक्षीने वकिलांना बोलवले असतं. पैशाच्या गड्ड्या वकिलांसमोर ठेवलेल्या असतात आणि वकिलांना ती सांगू लागते मी वातावरण तापवलेलं आहे, आता तुमचं पुढचं काम, तुम्ही सगळ्या व्यक्तींना मॅनेज करायचं, सगळ्यांकडनं काम करून घ्यायचं, माझे अण्णा काही करून बाहेर आले पाहिजे, इतके पैसे मी तुम्हाला फक्त त्याच कारणास्तव देत आहे. आणि समोरून वकील बोलतात तुमची जी केस आहे ती खोटी आहे, पण आता ती खरी कशी सिद्ध करायची, तुमच्याकडे तर पुरावेही नाही. तेव्हा साक्षी लगेच म्हणते हे पैसे मी तुम्हाला त्याच्यासाठीच देत आहे, मला माझे अण्णा बाय हुक किंवा क्लूक आलेच पाहिजे. तुम्ही पैसे घेऊन करा किंवा मग बंदुकीच्या टोकावर करा, माझे अण्णा जर बाहेर आले नाही तर तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागेल, अशीही धमकी ती देते. वकील घाबरतात. ते म्हणतात हो मॅडम, तुम्ही जसं सांगता मी तसं सगळं करायला तयार आहे. मग मी पुढे केस जिंकेल आणि नाही सोडवता आलं तरी जामिनावर तर नक्कीच सरांना बाहेर काढेल. आणि साक्षी धमकी देते ते आलेच पाहिजे, नाही तर तुला तुझा जीव गमवावा लागेल. घाबरलेले वकील तिथून निघून जातात. हो मॅडम, तुम्ही जसं म्हणताय मी तसंच सगळं करेल आणि महिपत सरांना जेलमधनं बाहेर काढण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेल. तो मग तिथून निघून जातो. इकडे सर
आल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो. अर्जुन आणि चैतन्यालाही धीर वाटतो. सिनियर तुम्ही आले आमच्यासाठी इथपर्यंत, आम्हाला खूप आनंद होत आहे. तेव्हा ते म्हणतात आता खरी लढाई सुरू होणार. साक्षी खोटारडी आहे, आपल्याला हे सिद्धच करायचं आहे. ती किती मोठी खोटारडी आणि खुनी आहे हेही सिद्ध करायचं आहे. पण आता एक मोठं टेन्शन, तुमच्यावरती बार काउन्सिलिंग आहे, तीही आपल्याला दूर करायची आहे. चैतन्य म्हणतो पुढे काय करावे लागेल सर, तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही करू. तेव्हा सिनियर म्हणतो मी तुम्हाला असं एकटं सोडणार नाही. माझे तुम्ही चेले आहात आणि तुम्ही प्रामाणिक हे आहे हेही मला सिद्ध करायचं आहे. घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला असं मी एकट्यावर सोडणार नाही. फक्त आता बार काउन्सिलिंगसमोर कसं कसं आणि काय काय करायचं हे मी सांगाल तसं करायचं असं बोलू लागतात. आणि हे सगळं पाहिल्यानंतर सायलीच्या जीवात जीव येतो. सायली म्हणते सर तुम्ही तुमचं एवढं मोठं दुःख सोडून आज इथे आलात, खरंच तुम्हाला मानलं पाहिजे. तेव्हा सर हसतात आणि म्हणतात तूच तर बोलली होती रडायचं नाही, प्रतिमाला आवडणार नाही. तू सांगितलं म्हणूनच तर मला बळ आलं आणि मी इथे आलो. आता प्रतिमासाठी मी रडणार नाही, लढणार. ठरलं तर मग, असं म्हणत सगळेजण एकमेकांच्या हातात हात देतात. आता रडायचं नाही, लढायचं असंही बोलतात. घरी अश्विनला दुखापत झालेली असते, सगळेजण घाबरलेले असतात. त्याला मलमपट्टीही ते सगळेजण घरात करतात. सगळेजण म्हणतात तुला दुखतंय का रे बाळा, तुला दुखत नाही ना. तो म्हणतो थोडंसं दुखतंय पण गोळी खातो म्हणजे मला बरं वाटेल. तितक्यात तिथे सायली आणि अर्जुन येतात आणि ते बघतात हल्ला झालेला आहे. तेव्हा ते विचारू लागतात चैतन्य हे सगळं कसं घडलं. तेव्हा चैतन्य म्हणतो आजीची गोळी संपली, ती आणण्यासाठी मी जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी माझ्यावरती हल्ला केला. कुणास ठाऊक ते कोण होते. मग तो विचारतो ऑफिसमध्ये काय झालं, आणि सगळं सांगण्या अगोदरच लगेच सायली बोलणार तितक्यात अर्जुन तिला खुणवतो. पुन्हा चैतन्य विचारतो काही प्रॉब्लेम झाला आहे का, सांगा ना. मग अर्जुन चैतन्य सगळेजण नकारार्थी मान डोलवू लागतात. सगळं ठीक आहे ना, ते मान डोलवतात नाही. आणि त्यांच्यासोबत सायलीही मान डोलवते, सगळं काही ठीक नाही. पुढे जे काय होणार ते पाहणं खूप रंजक ठरणार. त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू. बेल आयकॉन